महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। तर शासकीय महाभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। भीमाशंकर मंदिरात वळसे पाटलांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त आज भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आपण सध्या आलो आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर गाभाऱ्यामध्ये। या ठिकाणी पाहतो की खरं तर आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेणं हे महत्त्वाचं मानलं जातं आणि याचमुळे संपूर्ण देशभरातून या परिसरामध्ये म्हणजे मंदिर परिसरामध्ये भाविक आहेत ते भाविक सध्या गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। रात्री 12 वाजता या ठिकाणी महापूजा झाली। महापूजा झाल्यानंतर मंदिर जे आहे ते भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आणि त्या वेळेपासून खरं तर रात्रभर या ठिकाणी पाहतो की भाविकांची जी गर्दी आहे ती अलोट गर्दी अशी पाहायला मिळते आणि अभिषेक सुरू असतानाची ही संपूर्ण दृश्य आपण TV9च्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। जी तयारी आहे ती तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे। रात्री 12 वाजल्यापासून या परिसरामध्ये जे भाविक आहेत ते भाविकांनी मोठी गर्दी केलेली सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभर अशीच गर्दी या ठिकाणी खरं तर भाविकांची राहणार आहे। त्यासोबत प्रशासनाने सुद्धा मोठी जी तयारी आहे ती तयारी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसभर अशीच अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण तुषार नानवरे सह मी सुनील दिगळे, TV9 मराठी, भीमाशंकर, पुणे।